ते ऑडिओ रेकॉर्ड आहे का तुमचं? ऐकवा जरा. ऑल रेकॉर्ड ऐकवायचा विषय आमचा हा आहे की दादा अगदी हाईट मध्ये असताना ज्यावेळेस ते रेंज मध्ये आली त्यावेळेस देखील एखादा सर्वसामान्य कार्यकर्त्यांनी जरी त्यांना संपर्क करायचा प्रयत्न केला तरी ते रिस्पॉन्ड कसे करत होते किंवा त्यांची भावना काय असायची त्या एखाद्या मेसेजवर किंवा विषय केले त्या कार्यकर्त्याशी बोलायच्या संदर्भात कॉलवर जे ऐकताल तो विषय असा आहे की एका कार्यकर्त्याने त्याची काहीतरी भावना आहे ती कळवायचा प्रयत्न केला होता. दादा हाईट मध्ये होते, हाईट मोड मध्ये असल्यामुळे तो मेसेज त्यांना उशिरा मिळाला. आमचं असं म्हणणं आहे की दादा ज्यावेळेस एक सर्टन रेंज असते हाईटची त्याच्या खाली आले असतील, हाईट मोड मधनं ते कनेक्शन लागले असेल फोनचं, त्यांनी तो मेसेज रीड केला आणि त्यांना विमानातूनच कार्यकर्त्याला संवाद करूशी वाटतात. तो संवाद काय आहे तो आपण सांगितला. 2-3 वेळा प्ले करायचे असेल. माहिती नसतं काहीतरी आम्ही पण सगळ्यात जाती धर्माला बरोबर घेऊन जातो मला म्हणजे मला ते वाटलं ते तुमचं तसं नाही बरोबर आहे परंतु त्याच्यात मला मी जिल्हा परिषदेची उमेदवारी आता 15 रुपये गटात दिलेली आहे. ओबीसी बाकीच्या निधीनं नाही तर पक्षाने दुसरेच दिलेले आहे त्या पद्धतीनं आपण केलेलं आहे. तो म्हणतो त्याचा निर्णय त्या बाजूला ठेवा आणि कसं बाजूला नाही का आहे त्याच्या बाजूला माहिती नसतं काही नसतं काहीतरी आम्ही पण सगळ्या जाती धर्माला बरोबर घेऊन जातो मला म्हणजे मला जे वाटलं तरी तुमचं तसं नाही बरोबर आहे परंतु त्याच्यात ज्याला मी जिल्हा परिषदेची उमेदवारी आता 15 रुपये गटात दिलेली आहे. ओबीसी रिझर्वेशन बाकीच्या निधीनं नाही तर पक्षाने दुसरेच दिलेले आहे त्या पद्धतीनं आपण केलेलं आहे की म्हणतो एक शेवट करत नाही अजून एकदा काही नसतं काहीतरी आम्ही पण सगळ्या जाती धर्माला बरोबर घेऊन जातो मला म्हणजे मला जे वाटलं बरोबर आहे परंतु त्याच्यात ज्याला मी जिल्हा परिषदेची उमेदवारी आता 15 रुपये गटात दिलेली ओबीसी बाकीच्या निधीनं नाही तर पक्षाने दुसरेच दिलेले आहे त्या पद्धतीनं आपण केलेलं आहे. तुम्ही काय म्हणणं मांडतो यामध्ये असा प्रश्न आहे की तुम्ही म्हणताय दादांना मेसेज केला आणि त्यानंतर दादांचा मला संपर्क झाला. तुम्ही काय मेसेज केला होता आणि जर दादांचा तुमचा संपर्क झालाय तर आपण संवाद साधताना हॅलो म्हणून संवाद साधतो पुढचा, तर तिथून का नाहीये तुम्ही दादांचं जे बोलणं ऐकवताय ते अर्धच आहे का किंवा सगळं ऐकवत नाही असं काय आहे का आणि तुम्ही महत्वाचा मेसेज काय केला दादा? काय काम काय होतं नेमकं तुमचं? कारण माळी समाजाला सुप्रिया गटातून उमेदवारी दिली असं हे सगळं तुमचं बोलणं चालतंय, मग मेसेज काय होता आणि कशावरून हा विषय निघाला? एक निवडी संदर्भातलाच होता आणि त्याच्यात थोडस मेसेज. निवडी संदर्भातलं म्हणजे कोणती निवड? कोणती निवड? थोडी स्पष्टीकरण द्या थोडं. आणि अर्धवटच का कॉल रेकॉर्डिंग दाखवता, संपूर्ण का दाखवता? इथलं व्हायस नंतर त्यांनी रेकॉर्डिंगचा नेमकं सगळं व्यवस्थित सांगा. सगळं हा पहिलं तुम्ही मेसेज काय केला, कशा संदर्भात केला आणि सगळं काय बोलणं झालं तुमचं? मेसेज काय केलं नाही चटून चालू होत आहे ते सगळं.
एक पहिल्यापासून बाकी काही नव्हतं. अगदी एक आम्ही ज्यावेळेस कधी डिस्कशन करू किंवा कधी आपण एखाद्या गोष्टीवरती सगळ्यांना न्याय देण्याचा प्रयत्न करू तर त्या संदर्भातला होता की बाबा एक आपण माळी समाजाला उमेदवारी देऊया. आपल्या बारामतीमध्ये एनटी समाजाचे आपण जिल्हा परिषदेला एक कॅन्डिडेट दिलेला आहे. मार्केट यार्डला गावडे साहेबांना घेतलेला आहे चेअरमन म्हणून. सातव साहेब आमचे नगराध्यक्ष आहेत. तर इथे आपल्यापासून एक माझा गुरुज्ञान होता ऍक्च्युअल. मला असं वाटलेलं की आपण ओबीसी मधला माळी समाज हा देऊ शकलो नाही म्हणून मी तो मेसेज केला की दादा आपण एक माळी समाजाला संधी द्या. मग त्याच्यावरती त्यांनी सांगितलं की बाबा मी सगळीकडे न्याय देतोय आणि सगळ्या जाती धर्माला सगळ्यांना बरोबर घेऊन जातोय हा शेवटपर्यंतचा त्यांचा संदेश होता. एवढंच. आणि ते मला वाटलं की बाबा हे ऐकवावं किंवा जगाला कळावं की माणूस शेवटच्या श्वासापर्यंत सगळ्यांबरोबर होता. सगळ्या जाती धर्माला घेऊन शेवटपर्यंत काम करण्याची इच्छा होती आणि ती त्यातच शेवटचा आवाज आणि तोच शेवटचा संदेश होता की सगळ्यांनी बरोबर सगळ्या जाती धर्माला घेऊन आपण पुढे जाऊयात म्हणून ते पुढे आणलं. श्रीजित अरविंद पवार. तुम्ही पदाधिकारी आहेत कार्यकर्ते आहात? पदाधिकारी नाही, मी चुलत पुतण्या लागतो त्यांचा. चुलत पुतण्या आजी दादा. त्याच्यामुळं मी कधी काय मला अडचण आली तरी मेसेज करायचो. कधी कुठलं कशाचंही काम असेल आपलं माझ्यापर्यंत फक्त मी मेसेज करून ठेवायचो. त्यांचा नेहमी अगदी कधी किती आज तुम्ही बघता की फ्लाईट मध्ये असताना पण फोन केला अशा टाईप म्हणजे मलाच नाही सगळ्या सर्वसाधारण काय कुठलाही शुल्लक माणसाने जरी केला तरी त्याला तो रिप्लाय असायचा. त्याचं एक समोर आहे. अर्धवट कॉल रेकॉर्डिंग आहे. जेव्हा दोन लोकांमध्ये संवाद होत असतो तेव्हा कॉल रिसिव्ह केल्यानंतर जो संवाद आहे तो संवाद नाही, तो अर्धवट असल्यासारखं वाटतो. तसं काय त्यांच्याकडे ना तो मध्येच हे झालं ते दाखवतो तेवढंच चालू केलं. तिथूनच तुम्ही रेकॉर्डिंग चालू केलं? रेकॉर्डिंगच तेवढं चालू केलं. अगोदर दादांनी उचलला तेव्हा कॉल रेकॉर्डिंग चालू नव्हतं? ऍक्च्युअल नंबर असल्यामुळे हॅलो म्हणलेच नाही. आणि मग हाच विषय झाला की अरे बाळा मी तो मेसेज वाचला त्याच्यावर डायरेक्ट त्यांनी बोलायला सुरुवात केली. दादांची एक पद्धत होती बोलायची. पूर्ण कॉल रेकॉर्डिंग आहे पूर्णच. दादा नेहमी बोलताना त्यांचा विषय पूर्णच बोलायचे समोरच्या. त्यामुळे कॉल रेकॉर्डिंग पूर्णच आहे. फक्त काय की त्यांनी हॅलो म्हटलं नाही. आता माझा नंबर असल्यामुळं आणि मी नाही फ्लाईट मध्ये असल्यामुळे त्यांनी डायरेक्ट विषय वाचला आणि त्याच्या अनुसरूनच बोलायला चालू केलं. आमचं सांगायचं तात्पर्य हे की दादाचा जो शेवटचा कॉल आहे त्या कॉलवरून त्यांची सर्व समाजाविषयीची भावना किंवा त्यांचं मत काय असायचं आणि शेवटच्या क्षणापर्यंत त्यांच्या डोक्यात जाती धर्म किंवा ह्याच्याबद्दल स्पष्ट संकल्पना असायच्या. त्यांच्या डोक्यात कधी असं कुठल्या एका जातीला किंवा एका समाजाला विशिष्ट असं प्रायोरिटी देऊन किंवा विशिष्ट स्थान देऊन काम करायचं त्यांच्या डोक्यात कधी नसायचं. हा त्या संवादातून समोर आलेला विषय आम्हाला तुम्हाला 8:37 मिनिटं. 8:37 ते 8:38 साधारणतः 7-8 मिनिटाच्या आत 7 मिनिटात. 8:37 एक्झॅक्टली 8:36 म्हणजे साधारण 10 मिनिटं. कधी ते विमानाच्या बायकवर क्वालिटी कदाचित तो फ्लाईट ज्यावेळेस हॅलो. बोलणार नाही का? बोलणार नाही का? कदाचित ह्या टायमिंगवर असं दिसतंय की पहिला प्रयत्न केला लँड करायचा त्यावेळेस अगदी स्ट्रीटच्या जवळ येऊन फ्लाईट परत गेलं होतं आणि एक रोटेशन करून परत आलं. त्याला एक लांबून गेला होता. 8 ते ब्लॅक बॉक्स मध्ये 8 से आपका नाम हिंदी में बताइए और आपने जो कॉल पर बात की है लीडरशिप जो भी बात हुई वो एक मिनिट शुरू कीजिए. श्रीजित अरविंद पवार काटेवाडी कार्यक्रम. नमस्ते. श्रीजित अरविंद पवार काटेवाडी गाँव. तो जब भी हम कुछ इम्पोर्टेंट टॉपिक होता था तो एक दूसरे को कभी भी मैं मैसेज करता था
वो रिप्लाई आ जाता था कि ये होगा नहीं होगा, अगर नहीं होगा तो उसी वक्त नहीं होगा करके बोलते थे। ऐसे ही एक टॉपिक लगता है कि करना चाहिए उनको जब सही तर अशा पद्धतीनं विमान अपघाताच्या आधी अजित पवार यांनी कार्यकर्त्यासोबत शेवटचं संभाषण काय केलं होतं त्याची ऑडिओ क्लिप यावेळी इथं ऐकवण्यात आली। बारामतीमध्ये राष्ट्रवादीची ही पत्रकार परिषद झाली। कार्यकर्त्यानं सांगितलं होतं की 8:37 मी अजितदादांना फोन केला होता आणि त्यावेळी आमचं नेमकं काय बोलणं झालं याबद्दलची त्यांनी माहिती दिली।